बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। जळगाव जामोद येथे श्री गोपाळ कृष्ण गोरक्षण संस्थेत गोपूजन सोहळा उत्साहात संपन्न। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील श्री गोपाळ कृष्ण गोरक्षण संस्थेमध्ये मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर 14 जानेवारी रोजी भव्य गोपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय संस्कृतीत गोमातेचे अनन्यसाधारण महत्त्व असून गोपूजन म्हणजे संस्कृतीचे पूजन असल्याचे प्रतिपादन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी आपल्या भाषणात केले आहे। या कार्यक्रमास जळगाव जामोद नगरपालिकेचे नवनियुक्त नगराध्यक्ष गणेश दांडगे, नगर उपाध्यक्ष कैलास पाटील, ठाणेदार श्री नितीन पाटील, गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गोमातेचे पूजन करून गोवंश रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। या वर्षी श्री गोपाळ कृष्ण गोरक्षण संस्थेला 125 वर्षे पूर्ण होत असून या गौरवशाली टप्प्यावर हा सोहळा पार पडला। संस्थेच्या वतीने गायींचे संगोपन, व्यवस्थापन आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून त्याची सविस्तर माहिती संस्थेचे संचालक सुरेश मोदी यांनी उपस्थितांना दिली। यावेळी नगरसेवक परमसिंग राजपूत, शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, व्यापारी संघटना अध्यक्ष अजय वानखडे, डॉक्टर सतीश शिरेकर, हरिभक्त पारायण गोमासे महाराज, प्राचार्य डॉक्टर गिरीश माई, ज्येष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण, नानासाहेब कांडलकर, राजाभाऊ कोकाटे, अभिमन्यू भगत, गजानन कुसरकार, डॉक्टर गौरव डोबे, गजानन महाराज पाणपोई संस्थांचे अध्यक्ष बाळाभाऊ देशमुख यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव आणि संस्थेचे संचालक किसनलालजी केला, नवे किशोर भैया, ओम प्रकाश गांधी, महेंद्र पलन, पूनम भन्साली, गोविंद अग्रवाल, नितेश अग्रवाल, पंकज पलन, परेश बन्साली उपस्थित होते। मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गोमातेचे पूजन करून भारतीय संस्कृतीतील गोवंश रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश भन्साली यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांनी केले। या सोहळ्यात परिसरातील नागरिक व महिला आणि गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक इस्माईल शेख सह बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद शाहरुख, जळगाव जामोद। जय गजानन, जय गोमाता। आजचा दिवस खूप चांगला आहे की तुम्ही मला इथं बोलवलं आणि हा मान सन्मान दिला। मी गोपाळ कृष्ण गोरक्षण संस्थेने आम्हाला यांची खूप मदतच असते की जेव्हा कुठेही आम्हाला माहिती पडलं की त्या गोवंश आहे किंवा गायी आहे, आम्ही त्या सोडवून आणतो आणि निश्चिंत होऊन जातो यांच्याकडे सोपवून। मी तर सांगितलंच आहे की किती महत्व आहे। कामधेनू आहे आणि मी तर शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला सगळं माहीतच आहे। मी यांचं सगळं करतच आलोय, चारा पाणी शेण। त्याच्यामुळे इथं आल्यावरती मला कुठेतरी घरी आल्यासारखं वाटतं। हे जो सडा टाकलाय शेणाचा, त्याचा वास आणि ते बघून असं वाटतं कुठेतरी आपण घरीच आलो। आता हे कुठे दिसत नाही। आता एकदम आपण म्हणजे स्वच्छ वातावरणात राहतो, पण ते स्वच्छ वातावरण तुमच्या पायाला किती त्रास देतं, नंतर आपोआप तुमच्या टाचा पाय दुखायला लागतात। हे असं आता आणि हे आपण सगळं सोडलंय। पुन्हा आता एक वेळ अशी येईल की परत आपल्याला त्या आपल्या रूट्स कडे जावंच लागेल। म्हणून आपण हे आपली संस्कृती, संस्कार आणि आपले रूट्स, आपली जडे हे आपण विसरायला नको। आणि हे सगळं तुम्ही एवढ्या वर्षांपासून करतायत, 1400 वर्ष म्हणजे खूप मोठी तपश्चर्या आहे तुमची। सर्व परीने आमच्याकडून काय सहकार्य होईल ते तुम्हाला आम्ही देऊ आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा। जास्त काही बोलत नाही। सर्वांना मकर संक्रांतीच्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।